आणि तामिळनाडूतल्या सत्ता स्थापनेसंदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे। अण्णा द्रमुकच्या 47 पैकी 28 आमदारांना पुद्दुचेरीला नेलं गेलंय। माजी मंत्री सी.व्ही. षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली आमदार एकवटलेत। पुरणकुप्पममधल्या एका लक्झरी रिसॉर्टमध्ये 28 आमदारांचा मुक्काम आहे। वरिष्ठ नेते ओ.एस. मणियन आणि थलावई सुंदरमही त्यांच्या सोबत असल्याचं कळतंय। भारती सहस्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। भारती, तमिळनाडूमध्ये अजूनही बहुमत टीव्हीकेला सिद्ध करता आलेलं नाहीये आणि त्यामुळे एआयडीएमकेच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। काय घडतंय एआयडीएमके मध्ये आणि तमिळनाडूमध्ये? खरं तर 118चा जो मॅजिक फिगर आहे तो विजय कसा गाठणार ह्याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय। आणि आपल्याला माहिती की आज सकाळी 10 वाजता खरं तर शपथविधी होणं अपेक्षित होतं। काल दुपारी 3:30 वाजता राज्यपालांकडे जाऊन विजयनी त्याचे आमदार आणि काँग्रेसचा जो सपोर्ट आहे त्या सगळ्या आमदारांचं पत्र दिलेलं आहे। मात्र राज्यपालांनी अजूनही विजय यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलेलं नाहीये आणि म्हणूनच सगळीकडे घोडे बाजाराला ऊत येताना दिसतोय। आणि आता अचानक हे एआयएडीएमकेचे 28 आमदारांना घेऊन सी.व्ही. षणमुगम पुद्दुचेरीला गेल्यामुळे आणखीनच भुवया उंचावल्या गेल्या। त्यामुळे आता तरी अनिश्चिततेचं वातावरण आहे तामिळनाडूमध्ये। हे सगळे फुटणार का आणि एआयएडीएमके पक्षच फुटणार का याकडे सुद्धा लक्ष लागून राहिलंय। आणि हे असतानाच असं कळतंय की टीव्हीके आणि विजय या दोघांनी आता यांच्याकडून आता राज्यपालांची जी भूमिका आहे त्याबद्दल लीगल ओपिनियन घेतलं जाणार आहे। कारण खरं तर सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी त्यांना आमंत्रित करायला हवं होतं, मात्र ते का करत नाहीयेत आणि ते बायस्ड वागतात आहे अशा पद्धतीचा आरोप सुद्धा काँग्रेसकडनं केला गेलाय। त्यामुळे प्रचंड राजकारण सध्या आपल्याला तामिळनाडूमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। भारती, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की काँग्रेसने तर पाठिंबा जाहीर केलेला आहे टीव्हीकेला, तरी सुद्धा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी एवढी झटापट तामिळनाडूमध्ये का पाहायला मिळतेय? काँग्रेसची काय भूमिका आहे? आपल्याला माहिती आहे की आपण 108 आकडा सांगतोय विजय यांच्या पक्षाचा, मात्र आपण हे विसरून चालणार नाही की विजय 2 जागांवर उभे होते आणि ते दोन्ही जागांवरून निवडून आले। त्यामुळे खरं तर त्यांचा आकडा होतो 107 या क्षणाला। म्हणजे पुन्हा तिथे मतदान होईल आणि त्यानंतर ती जागा त्यांना मिळेल हे सगळं नंतरचं आहे। त्यामुळे 107 अधिक 5 असंच ते मोजलं जात आहे आणि म्हणून त्यांना हा जो 118चा मॅजिक फिगर गाठायचा आहे तो अजून गाठता आलेला नाही। आपल्याला माहिती आहे की डीएमके हा 2 नंबरचा पक्ष आहे तर एआयडीएमके तिथे 3 नंबरचा पक्ष आहे। डाव्या पक्षांकडे 4 जागा आहेत त्यांच्याकडे, त्यामुळे एकतर डाव्यांची मदत त्याला घ्यावी लागणार आहे किंवा एआयएडीएमकेचा हा जो गट आहे तो काय करतो, तो पाठिंबा देतो का यावर सगळं अवलंबून आहे। आणि म्हणूनच हा जो आकडा आहे 118चा तो गाठताना टीव्हीके पक्षाची दमछाक होताना आपल्याला दिसते। भारती, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दर्जा हॉटेलमध्ये या सगळ्या आमदारांना ठेवण्यात आलेला आहे। त्या हॉटेल बाहेरची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। पुद्दुचेरीतल्या एका हॉटेलमध्ये 47 पैकी 28 आमदारांना ठेवलं गेलेलं आहे। एआयडीएमके पक्षामध्ये नेमकी काय घडामोड घडतीये? एआयडीएमके पक्ष पूर्णतः पाठिंबा देणार की पक्ष फुटणार याची देखील प्रचंड उत्सुकता आहे। आज शपथविधी होईल अशी चर्चा होती, तशी तयारी देखील कालपासून सुरू होती, पण अजूनही बहुमताचा आकडा टीव्हीकेला गाठता आलेला नाहीये, विजय थलपती यांना गाठता आलेला नाहीये आणि त्यामुळे नेमकी काय समीकरण इकडे जुळून येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। काँग्रेसने जरी पाठिंबा दिलेला असला तरी सुद्धा सशर्त पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे काँग्रेसच्या ज्या काही अटी आहेत त्या टीव्हीकेकडून मान्य होतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। माजी मंत्री सी.व्ही. षणमुगांच्या नेतृत्वाखाली एआयडीएमकेचे सगळे आमदार हे पुद्दुचेरीतल्या एका हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत आणि तिथे त्यांना ठेवण्यात आलेले आहे।